वैभव थोरवे या ठिकाणी आले, त्यांचं वाबळे मावळींच्या हस्ते या ठिकाणी छोटे खाणी आपण सत्कार करतोय, त्याचा स्वीकार करावा. खरं म्हणेन काय दडलं या मनात आज शिरून कोणी पाहत नाही, काय दडलं या मनात आज शिरून कोणी पाहत नाही. रानातल्या पाखरालाही जीव लावून पहा, तेही जवळ आल्याशिवाय राहत नाही, तेही जवळ आल्याशिवाय राहत नाही. असंच काहीच. तर पण आपण सगळे टीव्ही स्टार आहोत. क्या बात आहे. आपण स्टारना सुद्धा निश्चितपणानं लाजू असे स्टार आहोत, कारण विचारांची देवाणघेवाण हीच महत्वाची पर्वणी आहे. आणि ते स्टार निश्चितपणानं चमकणारे आणि चमकवणारे असतात. त्या स्टार मध्ये आपल्या सर्वांचीच गणती होते. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सगळ्या शाली बिनी तिथं ठेव. धन्यवाद. आभार मानणार नाही, कारण एकच म्हणेन, आभाराचा हार कशाला, सुगंधी फुलांचे हार कशाला, आकाशापरी मुक्त मोकळ्या मनाच्या घराला दार कशाला. मनाच्या घराचा दार मोकळं करून या ठिकाणी थांबते. धन्यवाद. सर्वांचं मनापासून धन्यवाद. आज या ठिकाणी यायचा योग आला आणि गुरुजींच्या या दरबारात, त्या मातेच्या दरबारात जायचा योग आलाय. म्हणजे या आळंदीमध्ये तुम्ही कुठेही बसा आणि कुठेही गा, त्या मातीतच ताकद आहे. मी तर म्हणतो, वारी जेव्हा होते ना, तेव्हा खरंच तुम्ही इथली माती एक पुडी भरून घेऊन जा. मी दरवर्षी घेऊन जातो इथली माती, मी दरवर्षी घेऊन जातो. एक तुम्हाला सांगणं आहे की खरोखर तुम्ही थोडी का होईना माती इथली घेऊन जा. आपल्या घरामध्ये खऱ्या अर्थाने सुख समृद्धीचं सौंदर्य निर्माण होतं. सुख समृद्धीचं सौंदर्य येतं घरामध्ये. या मातीमध्ये एवढी ताकद आहे. जिथे माऊली आहे तिथे सगळं आलं, सगळं आलं. साक्षात पांडुरंग जर त्यांच्यासाठी इथे येऊ शकतात तर ते काय असतील. त्या हरिपाठामध्ये सगळे असे लोक म्हणतात की माऊलीने स्वतःचं नाव काय लिहिलं नाही, काही असं काही बापर रखुमादेवर किंवा काय आहे का, काही काहीच नाही माऊलीचं. साक्षात पांडुरंग स्वतःचं काय लिहिलं. माऊली साक्षात पांडुरंग आहेत, स्वतःचं काय लिहिणार ते नाही लिहू शकत. सगळ्यांना माऊली वाटतात फक्त ते साक्षात पांडुरंग आहे. जेव्हा माऊलीने समाधी घेतली त्यावेळेला माऊलींना पांडुरंगाने विचारलं की बाबा रे, तू इतकं केलंय या सगळ्या जनासाठी, तुझ्यासाठी काहीतरी मला द्यायचं आहे. पण मग ते माऊली म्हणतात की मला नकोय काही, माझ्या जगासाठी मिळालं खूप गोष्ट आहे. तरी पण देव म्हणतोय की माऊली काहीतरी मागा, मला द्यायची इच्छा आहे. साक्षात भगवंत देण्यासाठी इच्छा व्यक्त करतोय. आणि माऊली काय म्हणतात की देवा, एकच इच्छा व्यक्त करतो, पहिली एकादशी तुझी आहे ना, दुसरी एकादशी माझ्यासाठी तुम्ही माझ्याकडे येत जा. काय मागितलं, मागून काय मागितलं की पहिली एकादशी तुमची येते, दुसरी एकादशी जी येते ना ती माझ्यासाठी तुम्ही माझ्या दरबारात या, एवढीच माझी इच्छा आहे. या दरबारात आपण येतोय गाण्यासाठी, आपलं किती मोठं भाग्य आहे. आज साक्षात भगवंत या आळंदीमध्ये आहेत. साक्षात भगवंत या आळंदीमध्ये वास करतात. आणि ते वास कशामध्ये करतात, आपल्यासारख्या कलावंतांमध्ये. प्रत्येकाच्या गाण्यामध्ये, यांच्या बोटामध्ये आहे, त्यांच्या बोटामध्ये, बाबांच्या बोटामध्ये आहे, गुरुजींच्या गळ्यामध्ये आहे. हे सगळे कलावंत आहेत. या कलावंतांच्या या
प्रत्येकाच्या मध्ये वास करतो भगवंत, फक्त ओळखता आला पाहिजे. ज्याने ओळखला भगवंत ओळखणं म्हणजे आपल्यातली कला ओळखणं. आपल्यामध्ये काय कला आहे ती कला ओळखणं फक्त आपलं गरजेचं आहे. पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद तुम्ही मला बोलवल्याबद्दल. दरवर्षी येत राहू, मातेने बोलवलं का आम्ही येणार. आणि तुमचंही मनापासून धन्यवाद. आमचे परममित्र आहेत ज्ञानदेव भोईनकर सर, खूप उत्कृष्ट कलाकार आहेत, उत्कृष्ट गातात, उत्कृष्ट लिहितात. माझी काही गाणी असेल तर हेच लिहितात, काही असेल तर मला हे स्वतः लिहितात. आणि आमचं खूप जिव्हाळा आहे, घरातला संबंध आहेत आमचे. मी शेवटचा कार्यक्रम करून घरी जाणार होतो तिकडे, आणि त्यांचा फोन आला की तुम्ही कुठे आहात. म्हणतात की मी निघालोय ना, तुम्हाला यायचं आहे. पण आल्यानंतर इतकं समाधान वाटलं का गर्दी नसली चाललं, पण गर्दी असलेली करायचं. प्रत्येक कलाकाराला फक्त वाची गरज असते. काय वा एवढंच पाहिजे असं. पैसे गरजेचं नाही. रास कमवतो आपण पैसे, का भरपूर पैसे कमवतो, पण वा कुठे मिळत नाही. तो वा फक्त सच्च्या कलाकारांमध्येच मिळतो. हा, तो आपोआप येतो. जेव्हा एखादा सूर लागतो ना एकदम मधुर, किंवा एखादा एकदम सौम्य सूर लागतो, किंवा हाय पिचचा लागतो, किंवा खालचा सूर एकदम सौम्य लागतो, तेव्हा सुद्धा वा येतो. मध्य सप्तकात सुद्धा वा येतो, पण तो सूर एकदम सच्चा लागावा, तरच तो वा निर्माण होतो. असंच सगळ्यांचं प्रेम असू द्या, असाच लोभ असू द्या. अखंड तुमच्या सेवेत राहील, माऊलींच्या सेवेत राहील. तुमचा आशीर्वाद कायम असू द्या. धन्यवाद. वैभवजी, एक सुंदर असे ओळी आलेली आहे. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका, असणे की जय. चंद्र तेथे चांदणे असणार, शंभू तेथे अंबिका असणार, संत तेथे सत्सत विवेक बुद्धी असणार. आणि आपण जिथे असणार तिथे कलाकारांची मांदियाळी निश्चित असणारच. धन्यवाद.